हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेली नाही आहे. आजची तारीख आहे 22 नोव्हेंबर 2024. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि माझ्या दादर मुंबईच्या घरामध्ये बसून मी रेकॉर्डिंग करतो आहे. आजचा विषय आहे चौथ्या पायरीची कार्यशाळा. आता ही चौथ्या पायरीची कार्यशाळा मी जी घेतो आहे त्याची सुरुवात होऊन बरेच दिवस झालेले आहेत. म्हणजे टू बी प्रिसाईज, पहिली कार्यशाळा जी घेतली ती घेतली होती 3 नोव्हेंबर 2013. म्हणजे आता त्याला बरोबर 11 वर्ष झालेली आहेत. आणि आत्ता परवा 16 नोव्हेंबर 2024 म्हणजे 13 वर्षानंतर 73वी कार्यशाळा गडचिरोली इथे मी आयोजन केलेलं होतं. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या 73 कार्यशाळांमध्ये मी काय केलं आणि माझ्यात काय बदल झाला आणि कार्यशाळेच्या स्वरूपात काय बदल झाला ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आत्ता गडचिरोलीला काय झालं ते सांगतो. गडचिरोलीचे वासुदेव नावाचे सभासद आहेत आणि भद्रावतीचे नाना नावाचे सभासद आहेत. या दोघांनी मला ॲप्रोच केलं होतं की या म्हणून 4 महिन्यापूर्वी. त्यामुळे 4 महिन्यापूर्वी रेल्वेचं रिझर्वेशन केलं आणि आदल्या दिवशी रात्री गुरुवारी रात्री मी विदर्भ एक्सप्रेस पकडली CSTला प्लॅटफॉर्म नंबर 18वरती. 3AC माझं रिझर्वेशन मी केलेलं होतं आणि सकाळी 7 वाजता वर्ध्याला उतरलो. वर्धा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर ट्रॅव्हलची बस समोरच उभी होती. त्या बसनी मी भद्रावतीला गेलो. भद्रावतीला गेल्यानंतर भद्रावतीचा आपला उल्हास नावाचा सभासद आहे, त्याने मला हॉटेलमध्ये लॉजवरती नेलं. AC रूम बुक करून ठेवलेली होती, त्याचे पैसे भरले मी आणि कार्यशाळा झाली दुपारी 12 ते 6. इलेक्शन असल्यामुळे शाळा काय मिळाली नाही कुठे, त्यामुळे आपल्या ह्याच्या मंगल कार्यालयामध्ये छानपैकी कार्यशाळा झाली. जेवणाची सोय होती. 100 रुपये कॉन्ट्रिब्युशन होतं. मी पण कॉन्ट्रिब्युशन त्याप्रमाणे दिलं. संध्याकाळी 5 वाजता कार्यशाळा संपली. रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भद्रावतीहून पुन्हा बस पकडून मी चंद्रपूरला गेलो. चंद्रपूरहून दुसरी बस पकडली. गडचिरोलीला गेलो. गडचिरोलीला वासुदेव दादा मला रेल्वे स्टेशनला घ्यायला आले आणि तिथून मग त्यांनी मला त्यांची जी कार्यशाळा जिथे होती, कारण तिथे पण पुन्हा इलेक्शन असल्यामुळे शाळा मिळत नव्हती, त्यामुळे पंचायत समितीचं एक जुनं कार्यालय होतं ते त्यांनी शोधून काढलं होतं. तिथे खुर्च्या नव्हत्या, पण खाली चतरंजीवरती आम्ही मांडी घालून बसलो. थोड्याशा खुर्च्या होत्या, काही म्हाताऱ्या वयस्क लोकांसाठी आम्ही खुर्चीत बसलो. पुन्हा तिथे 11 ते 5 कार्यशाळा झाली. रात्री मी राहिलो तिथे गडचिरोलीला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही डॉक्टर अभय आणि राणी बंग यांचं जे सर्च नावाचा दवाखाना आहे तिथे गेलो. तिथे त्यांची स्नुषा डॉक्टर आरती बंग म्हणून जी आहे तिला भेटलो. तिच्याशी गप्पा मारल्या. अल्कोहोलिक सणाबद्दल तिचे काही गैरसमज होते. आम्ही काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, आमच्या रूढी काय सांगतात याच्यावरती चर्चा झाली आणि असं ठरलं की मंगळवारी दुपारी 12-12:30 वाजता तिथे त्यांच्याकडे काही सभासद येऊन मीटिंग घेऊ शकतात का या संदर्भात चाचपणी करायचं ठरलं. मग तिथून मी दुपारी 12 वाजता बस पकडली. ती बस पकडून नागपूरला आलो. नागपूरला माझं रेल्वेचं रिझर्वेशन दुरांतोचं कन्फर्म होतं 3AC, त्याच्यामुळे 8 वाजता ट्रेनमध्ये बसलो. तोपर्यंत AC वेटिंग रूममध्ये थांबलो. 8 वाजता बस पकडून दुसऱ्या दिवशी सकाळी मी 8 वाजता VTला बरोबर उतरलो. त्यामुळे 14 नोव्हेंबरला रात्री बसलो आणि 18 नोव्हेंबरला सकाळी मी परत आलो 2 कार्यशाळा घेऊन. आता ह्या कार्यशाळेमध्ये आम्ही काय केलं तर ही सुरुवात कशी झाली तर आत्ता मी सांगितल्याप्रमाणे ही 3 नोव्हेंबर 2013 माझे स्पॉन्सर माझे सुनील के होते. आता मी नवीन स्पॉन्सर घेतलेला आहे. तर तेव्हाचे माझ्या सुनील के जे स्पॉन्सर होते त्यांनी मला सांगितलं की अरे मी स्टार स्पीकर आहे, मला माहिती आहे, तुम्हालाही माहीत असेल कदाचित की वेगवेगळ्या ठिकाणी मी वेगळ्या विषयावरती जाऊन बोललेलो आहे आणि महाराष्ट्रभर फिरलेलो आहे. तो काय प्रॉब्लेम नव्हता माझ्यासाठी. मला फिरायची हौस आहे म्हणून मी फिरत होतो. त्याच्यातनं मला मजा येत होती, त्याच्यातनं आनंद मिळायचा म्हणून मी जात होतो. तर मला त्याने एकदा विचारलं की अरे तू चौथ्या पायरीच्या ह्याच्याबद्दल इथे एवढं शेअरिंग करतोस तर तुला कधी कोणी विचारलं का रे चौथी पायरी कशी लिहायची? तर मी म्हटलं नाही, कोणीच नाही मला विचारलं चौथी पायरी कशी लिहायची म्हणून. त्याच्यामुळे मग म्हणाले तू आता एक काम कर, चौथ्या पायरीवरती काय करता येण्यासारखं आहे ते जरा विचार कर.
त्याच दरम्यान आणखी एक घटना घडली होती, ती म्हणजे अशी की दादरचे सुनील के, स्वर्गीय सुनील के जे सभासद आहेत, त्यांच्याबरोबर मी सोलापूरला गेलो होतो 2 दिवसासाठी बिग बुकची कार्यशाळा. त्याचप्रमाणे सुरतला गेलो होतो 2 दिवसाची कार्यशाळा. त्यामुळे ते मी बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की 2 दिवस माणसं वेगवेगळी माणसं होती. त्यामुळे त्याचे काय फायदे काय तोटे आणि ते कसं फ्रेम करता येईल याचं मी जरा सुपीक डोक्याने माझा विचार केला आणि मी माझ्या स्पॉन्सरला सजेस्ट केलं की मी एक 4थ्या पायरीची कार्यशाळा घ्यायला सुरुवात करतो. ते म्हणाले चांगली गोष्ट आहे. त्यांनी मला मदत केली. सुनील के, मी, दत्ता आणि आणखी 2-3 होतं. आम्ही शिरोडकर शाळा म्हणून जी आहे परळला मुंबईमध्ये, तिचं एक रूम जे आहे ते भाड्याने आम्ही घेतला. त्याचं भाडं जे होते ते आम्हीच भरलं आणि काय कॉन्ट्रिब्युशन वगैरे काय अनाऊन्स केलं होतं. पहिल्या कार्यशाळेला 16 जण हजर होते आणि पहिले 2 तास आम्ही 12व्या पायरीबद्दल दत्तानी कंडक्ट केलं. मग नंतर मी बिग बुकमध्ये आणायला सांगितलं होतं प्रत्येकाला बिग बुक. त्याच्यामध्ये वाचून पान नंबर 56 मराठी तिथून सुरुवात केली. चैतन्यपूर्ण कृतीच्या कार्यक्रमाकडे आम्ही वळलो. इथून सुरुवात केली. थोडंसं एक एक्सप्लेन केलं आणि मग त्याप्रमाणे लिहायला सुरुवात केली. खुन्नसच्या व्यक्तींची यादी, मग त्याच्यामध्ये एक सॅम्पल म्हणून आम्ही लिहायला सुरुवात केली. खुन्नस असलेल्या व्यक्तीचे नाव. मग पहिला प्रश्न का राग येतो, दुसरा प्रश्न राग आल्यावर प्रतिक्रिया काय होते किंवा मी कसा वागतो, नंतर तिसरा प्रश्न मला राग आल्यामुळे काय दुखावलं जातं माझ्या, त्याच्यामध्ये मग आत्मसन्मान, सेल्फ एस्टीम, अहंकार, त्याच्यानंतर सुरक्षितता, त्याच्यानंतर व्यक्तिगत संबंध, लैंगिक संबंध, पैसा अडका, खिसा पाकिट ज्याला म्हटलं जातं आहे, पॉकेट बुक्स असं इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे, भीती, सुरक्षितता, या सगळ्या गोष्टींची वरती टिक करायला सांगितलं. मग पुढचा प्रश्न होता तो माझं काय चुकलं. कारण बिग बुकमध्ये BW म्हणतो की आम्ही आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टींकडे बघायला लागलो. मग माझं काय चुकलं त्याच्यामध्ये मग सगळ्यांचा सूर बदलतो. इतका आधी जो आरडाओरडा करत होता, उसने मेरी माठ लगाई, उसने साला ऐसा वैसा, शिव्या देणारा जो माणूस होता त्याचा सत्यानाश झाला पाहिजे, त्याची वाट लागली पाहिजे असं म्हणणारा जो सभासद असतो, त्याच्यामध्ये लिहायला लागल्यानंतर आणि वाचून दाखवायला लागल्यानंतर सगळेजण नाही वाचत. त्याच्यामुळे वाचून दाखवायला लागल्यानंतर काही जणांच्यामध्ये झालेला बदल म्हणजे 4थी पायरी लिहायला घेतल्यानंतर त्याच गोष्टींकडे मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागल्यानंतर माझ्या लक्षात येतं की इतके दिवस मी त्याला शिव्या देत होतो, पण आता मला कळते की मीच गाढव होतो. कारण मी हे सगळं करायला लागलो आणि त्यातही आणखी दारू होतीच आपली. त्याच्यामुळे पुढचा प्रश्न असतो मग आता मी त्याला माफ करायला तयार आहे का, हे संबंध सुरळीत करायला तयार आहे का आणि परमेश्वराकडे त्याच्यासाठी प्रार्थना करायला तयार आहे का. असं आम्ही रिझेंटमेंटची यादी करतो. त्यातलं 1-2 असं सॅम्पल म्हणून लिहून घेतो. त्याच्यानंतर तत्वांची यादी करतो, संस्थांची यादी करतो, मग भीतीची यादी करतो. मग भीतीचे प्रश्न लिहितो बिग बुकप्रमाणे. भीती का वाटते, स्वावलंबनामुळे भीती जात होती का पूर्वी, मग आता परमेश्वरावरती सोडवल्यानंतर भीती जाईल का, मग भीतीचे चांगले आणि वाईट प्रकार. त्याच्यानंतर भीतीमध्ये काही भीती अशा आहेत की ज्या सायकॅट्रिस्टनी डील करायच्या आहेत, त्याचा अल्कोहोलिक्सच्या कार्यक्रमामुळे त्या जाणार नाही आहेत. त्याच्यानंतर तिसरा प्रकार होता तो लैंगिकता. त्याच्यामध्ये लैंगिकतामध्ये काय ब्लू फिल्म आपली काढून दाखवायची नाही आहे तिथे स्पॉन्सरला, तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न दिलेले आहेत. मी स्वार्थी होतो का, आत्मकेंद्रित होतो का, अप्रामाणिक होतो का, मी दुसऱ्याला दुखावले का, त्याच्याऐवजी मी काय करायला हवे होते. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीचं नाव न लिहिता अबकडं लिहून लिहायला सांगतो आम्ही. आणि हे सगळं झाल्यानंतर 4था आयटम होतो हर्ट डन, म्हणजे इतरांना मी कुठे दुखावलेलं आहे त्याची यादी करतो. मग ती यादी करताना आमचं सुधीर नावाचा सभासद बदलापूरचा पूर्वी माझ्याबरोबर असायचा, त्यांनी छानपैकी त्याचं विश्लेषण ॲनालिसिस केलेलं होतं. की तो म्हणायचा की पहिल्यांदा लिहा अल्कोहोलिक सणासमध्ये आल्यानंतर ज्यांची ओळख झाली त्यांच्यापैकी कोणाची खुन्नस आहे. मग त्याच्यामध्ये सेक्रेटरी, चेअरमन, GSOचा माणूस, अमुक तमुक, स्पॉन्सर, इनिशियल स्पॉन्सर, कोणीतरी शेंडी लावलेली असते, कोणीतरी पैसे दिलेले नसतात, कोणीतरी ओरडलेलं असतं, ते सगळ्यांची यादी येते. मग दुसरं येतं घरातल्या लोकांची यादी. मग सगळ्यांची बहुतेक करून आई वडील, सासू सासरे, बायको, मेहुणी, भाऊ, मोठा भाऊ, चुलता, असे सगळे काय काय असतात. त्याच्यानंतर समाजातली लोकं, आजूबाजूला सोसायटीतले, बिल्डिंगमधले, नंतर कामावरची लोकं, साहेब, सहकारी, शेतामधले काम करणारी माणसं, धंदा असेल तर धंद्यामध्ये कोणीतरी मला फसवलेलं असतं, माझ्याकडे शिकला आणि पुन्हा नवीन स्वतः धंदा केला. तर मग हे असं सगळं त्या लोकांची
यादी आम्ही करायला सांगतो आणि ते यादीप्रमाणे हे प्रश्नप्रमाणे लिहायचं. आता सुरुवातीला आम्ही चार्ट वगैरे घ्यायचो, पण काही दिवसानंतर मला लक्षात आलं की त्या चार्टच्या एवढूशा 3 बोटाच्या पट्टीमध्ये लिहिणं कठीण जातं. तेव्हा चार्ट आम्ही सोडून दिले आणि सरळ सरळ काय करायला सुरुवात केली. पूर्वी बिग बुक घेऊन यायला सांगायचो, आता त्याच्याऐवजी काय करतो आम्ही, बिग बुकची पान नंबर 56 ते 63 7-8 पानांची झेरॉक्स करतो आणि ती प्रत्येकाच्या हातात देतो आणि लिहायला कागद देतो लाईनवाला. वही किंवा पॅड बीड काय द्यायच्या भानगडीत पडत नाही, कारण ते लपून ठेवायला कठीण असतं. कागद कसा फाडून फेकता येतो किंवा मग ठेवून देता येतो, कुठे लपून ठेवता येतो. ते पॅड बीड असेल वही बी असेल तर ते बंद करतो. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की बाबा पॅड वही काय नको, लाईनवाला कागद 2 रुपयाचा जो मिळतो तो आणि एक पेन, असं सगळ्यांना आयोजक जे असेल, जो समूहाने आयोजित केलेलं असेल ते किंवा समूहाने किंवा इंटरग्रुपने ते देतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने सगळेजण आम्ही 4थी पायरी लिहायला सुरुवात करतो. त्यामुळे सुरुवातीला त्याचं हे जे होतं ते वेगळं होतं स्वरूप. नंतर आता हा स्वरूप बदललेलं आहे. सुरुवातीला दत्ता, त्याच्यानंतर राणीबागचा नितीन, त्याच्यानंतर सुभाष आणि अशी त्याच्यानंतर ठाण्याचा आणखी एक इसम आपला होता. असे अनेक जण आम्ही एकत्र जायचो. पण नंतर माझ्या लक्षात यायला लागलं की त्याच्यामध्ये पिकनिक व्हायला लागली आणि जे बरोबर यायचे त्यांनी 4थी पायरी लिहायला सुरुवातच केली नव्हती. ते आपलं 2, 3, 4 वेळा झालं तरी 4थी पायरी घ्यायची लाईन नव्हती किंवा ते बोलायची लाईन नव्हती, अनुभव सांगायची लाईन नव्हती. नुसतंच आपलं तुमचं प्रवचन चाललं आहे आम्ही ऐकतो असं करायला लागले. त्यामुळे मग मी हळूहळू त्यातनं काढता पाय घेतला. मग 2-3 जण होते. सुनील केन बरोबर माझं वादावादी झाली, ते असंच का नाही तर तसंच का, मी सांगतो तसं व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ते यायचे बंद झाले माझ्याबरोबर. त्याच्यानंतर मग अल्बिनो यायला लागला. अल्बिनो आता सध्या बिझी आहे. हल्ली मी एकटाच जातो. त्याच्यामुळे मी काय करतो, अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये, 1 मिनिट हे काय झालं बघतो, चालू आहे ना. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये बरीच वर्ष शेअरिंग केल्यानंतर मला हा नवीन आयडिया सापडली की सगळ्या लोकांना घेऊन वर्कशॉपला बसायचं. आता त्याच्यामध्ये गंमत अशी व्हायला लागली की हल्ली गोष्ट क्रमांक 1, सुनीलनी सांगितल्याप्रमाणे मी कधीही कोणाच्याही घरी राहिलो नाही. या 73 वर्कशॉपमध्ये कोणाच्याही घरी राहिलो नाही. पदरचे पैसे खर्च करून हॉटेलमध्ये लॉजवरती राहिलेलो आहे. जायचं याचं तिकीट मी काढलं, सगळेजण कॉन्ट्रीब्युशन काढतात तसं मी काढलं. त्याच्यामुळे त्याचा फायदा मला असा झाला माझ्या दृष्टीने की माझं फिरणं झालं. औरंगाबाद, नांदेड वगैरे ठिकाणी, काही ठिकाणी एक दिवस साईट सीइंग करायचो मी आणि किंवा आम्ही. त्याच्यामुळे माझं जे काय बघायचं राहिलेलं होतं महाराष्ट्रातलं ते सगळं बघून झालं. त्याच्यानंतर वेगवेगळी गावं बघून झाली. म्हणजे मी आता माझा काय फायदा झालो, नागपूर, गोंदिया, ब्रह्मपुरी, भद्रावती, बल्लारशा, चंद्रपूर, वरोरा, वर्धा, यवतमाळ, पुणे, पिंपरी, मुंबई, नवी मुंबई, उरण, रत्नागिरी, वसई, कल्याण, उल्हासनगर, ठाणे, पंढरपूर, सातारा, कराड, नाशिक, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, अकोला, लातूर, जळगाव. आता ही झाली मोठी मोठी शहरं. आणि शिवाय इंटिरियर्समध्ये पण मी छोट्या छोट्या ठिकाणी, आता ब्रह्मपुरीला गेलो होतो, उमेशदादाने आणखी रुईला नेलं होतं आणि सौंदरला, गोंदियाला अजयनी सौंदरला नेलं होतं. तर अशा छोट्या छोट्या गावांमध्ये जायला लागलं. काय होतं, 3-4 महिने आधी ग्रुपचा कोणीतरी एक फोन करतो, मग ते ठरवतो रविवार सोमवार सुट्टी बिट्टी बघून, लोकांना सुट्टी पाहिजे कारण ते का वर्किंग डेला कोणी यायला तयार नाही होत. मग ते आयोजन केलं की मग त्याप्रमाणे माझ्याशी बोलून काय करायचं वगैरे ठरलं की मग ते जागा ठरवतात, जागेमध्ये किती माणसं बसणार, जेवायची सोय करायची, मग त्याच्याकरता कॉन्ट्रीब्युशन लागतं. मग जेवायला ते आपलं अलक्याथॉन नाईट विजिलला असतं तसं चिकन तंदुरी वगैरे काय भानगड नाही, साधं सोपं जेवण ठेवायला सांगायचो मी आणि ते त्यांना सोपंही पडायचं. आमच्या ह्याला परभणीला छान त्यांनी केलं होतं. त्यांनी काय केलं, डबेवाली बाई कोणतरी होत्या, त्यांना सांगितलं होतं आणि एक 40 डबे मागवले. तो ॲल्युमिनियमचे छानपैकी कढीवाले डबे आले, प्रत्येकाला हातात डबा दिला, कागद दिला एक, बाबा खाली तू पसरून बसायचं, तुला पाहिजे तिथे बस आणि तो डबा खायचा, त्याच्यात सगळं खरकडं टाकायचं काय असेल ते आणि तो डबा बाहेर नेऊन ठेवायचा. काही ठिकाणी पुण्यामध्ये ॲल्युमिनियमच्या फॉईलमध्ये दिलेलं होतं, काही ठिकाणी वाढलेलं स्वतः मेंबरने वाढलं. लातूरला AC हॉलमध्ये, लातूरला आणि कोल्हापूरला वर्कशॉप झाले, कार्यशाळा झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या कार्यशाळेमध्ये माझा प्रचंड फायदा झाला. माझ्या रिझेंटमेंट, माझी भीती, माझ्या लैंगिकतेचे प्रॉब्लेम्स या सगळ्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाशझोत पडला. हर्ट डन.
त्याच्यामुळे कोणाला किती त्रास दिलेला आहे, दारू पिताना आजही किती देतो, या संदर्भातली यादी चौथ्या पायरीमध्ये निघाली. त्यामुळे जो ग्रुप आयोजित करतो ते झेरॉक्स, पेन, कागद देणे, त्याच्यानंतर चहा वाटणे. त्याच्यासाठी जनरली मी हल्ली सगळ्यांना सांगतो की बाबा तुम्ही चहा वाटायचं नाही. म्हणजे स्थानिक कार्यकर्ते ए मेंबर जे असतात त्यांनी काही या भानगडीत पडायचं नाही. ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील, पण तुम्ही तिथे बसून राहायचं. फक्त डायरेक्शन द्यायला एखाद माणूस असतो, पण चहा वाटायचं काम तो माणूस करेल. जेवायला वाढायचं ते ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असेल तोच करतो, त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही. आणि दुपारी संपायच्या आधी 1 तासभर तिथला जो कोणी ऑर्गनायझर असेल तो स्वतः तिथे स्टेजवरती येतो आणि सांगतो की बाबा हे 55 माणसं जमा आली होती, त्यामुळे 55 लोकांचे 5,500 रुपये 100 रुपयेप्रमाणे जमा झालेले आहेत. त्यातले कागद, पेन, पेन्सिलला एवढे, चहाला एवढे, जागेचं भाडं एवढे आणि जेवणाचा खर्च एवढं, सकाळी कांदा पोहे मागवले असतील तर त्याचा खर्च एवढा, 700 रुपये शॉर्ट लागत आहेत. मग आम्ही किटी बॉक्स फिरवायचो आणि 700 रुपये जमा करून त्यांना द्यायचो. जास्त झाले तर त्यांना सांगायचं अरे बाबा की किटी बॉक्समध्ये टाका, इंटरग्रुपला पावती फाडा, एखाद 2-4 पुस्तकं आणा आणि करा, असं काहीतरी करून ते पैशाचा हिशेब बरोबर त्या ग्रुपमध्ये. तर माझी फ्रँचायझी फक्त तिथे जाऊन कॅसेट वाजवणे एवढंच होते. आता हे सुरुवातीला चौथ्या पायरीचं बरं चाललेलं होतं, पण नंतर आमचे संजय दादा वरोऱ्याचे आहेत, त्यांनी फोन करून सांगितलं की पहिल्या पायरीची कार्यशाळा तुम्ही घ्या. अरे म्हटलं पहिल्या पायरीत काय घ्यायचं, तर म्हणाला ते सांगतो मी तुम्हाला सगळं डेटा देतो म्हणाले. मग त्यांनी हॅझल्डनचे पुस्तिकेमधलं सगळं पहिल्या पायरीचं पाठवलं. औरंगाबादला आमचे शेखर दादा आहेत, प्रोफेसर शेखर, त्यांनी घेतलेलं होतं, त्याची माहिती पाठवली. त्या सगळ्यावरनं मग मी 20 प्रश्नांपैकी शारीरिकचे प्रश्न, त्याच्यानंतर कामधंद्याचे प्रश्न, आर्थिक प्रश्न आणि कौटुंबिक प्रश्न, असे 4 गोष्टी घ्यायचो. जमलं तर सामाजिक घ्यायचो. आणि दुसऱ्या भागामध्ये ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये काय बदल करायला हवा, कारण वी ॲडमिटेड वेअर पॉवरलेस ऑर अल्कोहोल अँड आवर लाईफ वॉज अनमॅनेजेबल. तर अनमॅनेजेबिलिटी दारूमुळे झाली की माझ्या स्वभावामुळे झाली की अजून माझं अनमॅनेजेबिलिटी, आपण तर बेवडा आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे पहिली पायरीची सुरुवात तिथून झाली, वरोऱ्याहून. त्याच्यानंतर ब्रह्मपुरीचे उमेश दादा आहेत, त्यांनी फोन करून सांगितलं तुम्ही आमच्याकडे 9व्या पायरीवर बोलायला या. मग 9व्या पायरीमध्ये यादी करायची. मग ती चौथ्या पायरीतली यादी घ्यायच्याऐवजी 8व्या-9व्या पायरीत नव्याने यादी करायची. कोणत्या अमेंड्स करायच्या आणि कोणत्या करायच्या नाहीत, करायला जाताना काय अनुभव येतील, त्यामध्ये माझे अनुभव सांगायचे या सगळ्या वर्कशॉपमध्ये. आणि मग दत्ताभाऊंनी सांगितलं की अरे तर आता तुम्ही 12व्या पायरीची कार्यशाळा मी काय घेत नाही, मी बरेच दिवस वाट बघितली, लांजाला सुरुवात करेल, हा बाबा सुरुवात करेल, त्याच्याच्याने काही झालं नाही. मग मीच सुरुवात केली. त्यामुळे 12व्या पायरीच्या कार्यशाळेमध्ये आपलं वर्किंग विथ अदर्स हे जे प्रकरण आहे, इतरांबरोबरचे कार्य, त्याच्यामध्ये मग आम्ही सुरुवात केली. मी आणि ते झेरॉक्स देऊन त्याच्यावरती चर्चा आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापला अनुभव सांगायचं. औरंगाबादच्या मीटिंगमध्ये तिथे पुस्तकात लिहिलेलं आहे की एकटे जाऊ नका. कोणतरी ओल्ड टाईमवर म्हणाला नाही नाही आम्ही तर एकटे जातो, काय फरक पडत नाही, असं कुठे लिहिलेलं आहे दाखवा, अमुक आहे. किंवा कोणीतरी म्हणालं की चौथ्या पायरीमध्ये स्पॉन्सर, माझी बायको माझी स्पॉन्सर आहे. मला त्याला पुस्तकात लिहून दाखवलं की अरे त्या माणसा तुम्ही कोणाला घेऊ शकता, त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. त्यामुळे बरेच असे ओल्ड टाईमर ज्यांच्या जुन्या कल्पना होत्या किंवा वेगळ्या कल्पना होता, त्यांनी वाद घालायचा प्रयत्न केला. त्यामुळे ह्या वर्कशॉपमध्ये मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. आत्ता गडचिरोलीला गेलो तेव्हा गडचिरोलीमध्ये 2 गटांमध्ये वाद आहेत. त्याच्यामुळे एकाने केल्यामुळे दुसरं कोणी आलं नाही. मीटिंगमध्ये 60 लोकं होती गडचिरोलीच्या, पण गडचिरोली प्रॉपर शहरामधले फक्त 10 जण होते. उरलेले 50 जणं बाहेर गावून आलेले होते. अगदी बल्लारशाह, राजुरा, गोंदिया, बिंदिया अनेक लांबून लांबून लोक येतात. मुंबईमध्ये कसं आहे, मुंबईमध्ये आपल्याला माजोरेपणा आहे, कारण मुंबईमध्ये 4-4 मीटिंग दिवसाला अवेलेबल आहेत. मुंबईतले अजूनही जुने लोक सांगत आहेत की काय कार्यक्रमाची गरज नाही, पायऱ्या वेऱ्यांची गरज नाही, आपलं 1 डे ॲट अ टाईम. आणि बरेच जणं सांगतात हल्ली नवा पद्धत आहे ते सर्व्हिसमध्ये उतरा, काही करायची गरज नाही. पण सर्व्हिस पाहिजेच, सर्व्हिसमध्ये उतरायलाच पाहिजे प्रत्येकाने, यात काही शंकाच नाही. पण त्रिकोणाचा खालची बाजू जी आहे ती आहे रिकव्हरी, एक मुक्तता पहिले, मग दुसऱ्या बाजूला सेवा आणि एकता आहे. ते करायलाच पाहिजे, ते का प्रश्नच नाही. आणि सगळ्यांनी स्ट्रक्चर्ड सर्व्हिस करणं शक्य नाही ना. सगळेच जण GSOचे ट्रस्टी आणि मग काय GSOचे चेअरमन आणि डेलिगेट हे होऊ शकणार नाहीत ना, IGR वगैरे. त्याच्यामुळे
काही जणांना नॉन स्ट्रक्चर्ड सर्व्हिस म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये सेवा देणे किंवा हे जे मी काय अनेक लोक असंख्य प्रकारे करत असतात. त्यातले बिचारे काही लोक तर त्यांच्या तोंडातनं शब्दही निघतो की आम्ही हे करतो आहे की आम्ही नाही करत वगैरे वगैरे. वर्षानुवर्षे ही लोकं करत आलेली आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने या कार्यशाळेच्या स्वरूपामध्ये फरक पडला आणि पहिली पायरी किंवा चौथी पायरी किंवा 9वी पायरी किंवा 12वी पायरी असं एकच कुठली तरी घेतो. आत्ता मध्यंतरी पंढरपूरला एक वेगळा प्रयोग झाला. ते पंढरपूरचे आमचे महेश दादा, संतोष दादा आणि बरीच मंडळी आहेत. त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे 2 दिवस येऊन राहायचं आणि फक्त 12 पायऱ्यांबद्दल आमच्याकडनं करून घ्यायचं. आणि म्हणाले बोंबाबोंब करायचे नाही, बाकीचे बाहेरचे लोक येतात त्यांची सोय करायला आम्हाला उठबस करत बसायला लागतं. त्यामुळे गपचूप या इथे, तिकीट काढून या इथे, आम्ही सांगतो आम्हाला सांगा कधी येणार आहेत. आम्ही राहतो तिथे 2 दिवस. आम्ही तुमचे म्हटलं माणसं बदलतं अजिबात नाही होणार. आम्ही 22 जण आहोत, सगळे 22. आणि खरंच ते 22 जणं त्यांनी छान सोय केली होती. जवळच एक हॉटेल होतं, तिथे काहीतरी 100 रुपयाला डिश होती. त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन वगैरे काही भानगडत नाही. ज्याला पाहिजे त्यांनी इथे जवळ जाऊन जेवून या, डबा घेऊन या किंवा आपापल्या घरी जा आणि परत या ताबडतोब. असं 2 दिवसाची कार्यशाळा झाली. त्याच्यानंतर कल्याणची जी कार्यशाळा झाली त्याच्यामध्ये कल्याण समूहाच्या वाढदिवसानिमित्ताने मला संधी दिलेली होती. मिलिंद आणि त्यांची टीम, पुंडलिक वगैरे बरीच मंडळी आहेत, त्या सगळ्यांनी मला संधी दिली. त्यामुळे तिथे पण 1 दिवसामध्ये मग त्याच्यामध्ये पण जरा रॉय स्टाईल झालं. ते रॉय स्टाईल इन द सेन्स की अल्कोहोलिक अनॉनिमसच्या बिग बुकमध्ये काय लिहिलेलं आहे हेच बऱ्याच लोकांना माहीत नाही. त्यामुळे त्याची गरज आहे. केदार स्टाईल, आमचे जो अँड चार्लीची वर्कशॉप्स, त्याच्यामुळे केदारचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. तो केदार गायब झाला आहे आणि केदार काय धर्माला लागला वगैरे ते जाऊ दे, त्याच्याशी आपलं काय घेणं देणं नाही. केदारचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. अल्कोहोलिक अनॉनिमस आणि बिग बुक ही 2 वेगवेगळी पुस्तकं आहेत असंच बऱ्याच लोकांना वाटत होतं. त्यामुळे केदारने गावोगाव जाऊन कार्यशाळा घेऊन अख्ख्या बिग बुकमध्ये कुठे काय आहे ते सांगितलं. त्याच्यामुळे आजही त्याची चेली मंडळी जी आहेत, तो विकी आहे पुण्यातला, विवेकानंद आहे, हे गोरेगावचे भाऊ आहेत आमचे, हे सगळी मंडळी आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. आता अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये गंमत अशी आहे की 1 हत्ती आणि 7 आंधळ्यांसारखी आपली अवस्था आहे. म्हणजे ज्याच्या हाताला जे लागलं, हत्ती हत्तीचा पाय लागला तो म्हणतो हत्ती खांबासारखा, शेपूट लागलं तो म्हणतो हत्ती जाडूसारखा, कान लागला तो म्हणतो हत्ती सुपासारखा. तसा अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम खूप मोठा आहे आणि ज्याच्या हाताला जे लागलं ते तो बोंबलत सुटतो की सर्व्हिसमध्ये उतरा, सर्व्हिसमध्ये उतरा, 4थी पायरी घ्या, 4थी पायरी घ्या, स्पॉन्सर घ्या, स्पॉन्सर घ्या, GSOमध्ये या, काय समितीमध्ये या असं किंवा आमचं ते शंकर चेंबूरवाले आहेत ते 12वी पायरी करा, इतरांपर्यंत संदेश द्या. त्यामुळे ज्याला जे भावलं, सगळ्यांचा आपला हेतू एकच आणि चांगला हेतू आहे, तो म्हणजे इतरांपर्यंत हा संदेश पोचवणे हा सगळ्यांचा हेतू आहे. आणि प्रामाणिकपणे प्रत्येकजण आपापल्या परीने बेस्ट ऑफ आवर कपॅसिटी तेच करत असतो. पण ह्या 4थ्या पायरीच्या सुरुवातीच्या कार्यशाळामध्ये बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका होत्या. लोकांना काय काळजी होती की नक्की काय करतात त्या आईला ते बघू दे खरं. म्हणून सुरुवातीची जी कार्यशाळा जी झाली आमची त्याच्यामध्ये बरीच मंडळी अशी बघायला यायची की ह्यांचं नक्की काय चाललेलं आहे. कारण पहिली झाली 3 नोव्हेंबर, दुसरी झाली 14 नोव्हेंबर, तिसरी झाली 15 नोव्हेंबर 2013 शारदाश्रम शाळा. मग नाशिकला एक सभासद होता, तो वारला. आता मला वाटतं स्लिप झाला आणि वारला तो. त्याच्यानंतर भांडूपला सुरेश संजीव म्हणून होता, BMCमधला आहे तो इसम. त्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये कुठेतरी त्या म्युन्सिपालिटीच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. नंतर अंबरनाथला स्टॅनलीनी बोलवलं होतं. त्याच्यानंतर पुण्याला केदारनी एक छानपैकी कुठे ते शाळेमध्ये होतं, बसून छानपैकी म्हणजे लहान पोरांची बाकडी होती. जळगावला आबा आणि राजू होते. कोल्हापूरला संजूनी तर काय AC होतंच, AC हॉटेलमध्येच ते छानपैकी अरेंज केलं होतं. उरणला भिकाजी दादा होते. पंढरपूरला संतोष आणि महेश. पनवेलला हेमंतनी बोलवलं होतं. परभणीला मुकेश दादा आपले आहेत. चिंचवडला दत्ता भाऊ आहेत. नागपूरला एकदा प्रफुल्लनी बोलवलं होतं प्रेरणा समूहामध्ये आणि आमचे गुड्डू दादा आहेतच, ते अरेंज करतात. नांदेडला मनोहर आहेत, मनोहर सर त्यांनी बोलवलं होतं. लातूरला रणजित दादा. अकोल्याला राजेशनी बोलवलं. आता राजेशनी बरंच काय छान करायला घेतलं आहे. बल्लारशाला गेलो होतो. भद्रावतीला नाना. वरोऱ्याला संजय. कल्याणला मिलिंद. पिंपरीला प्रवीण नावाचे आपले सहस्ते. औरंगाबादला आशिष आहे. खारघरला अरुण दादांनी बोलवलं होतं, GSOचे ट्रस्टी होते ते. त्याच्यानंतर परत एकदा बल्लारशाला कमलेश. चंद्रपूरला विलासदादा. त्याच्यानंतर भद्रावतीला प्रेमानंदनी बोलवलं होतं. उल्हासनगरला रवीनी बोलवलं होतं. त्याच्यानंतर गोंदियाला अजय दादा आहे. त्याच्यानंतर भोकरदनला आबांचा एक स्पॉन्सी आहे राजेश म्हणून, तिथे गेलो होतो. सुरतला ऑनलाईन घेतलं.
वसईला पॉलनी मात्र 4 वर्कशॉप घेतली, 1ली 4थी 9वी 12वी. ते पॉल आणि पॉलची टीम पण होती त्याच्याकडे. त्याच्यानंतर काशेवाडीला आमचे रामभाऊ आहेत, श्रीधर आहे. मांढेरला गेलो होतो, मांढेर म्हणून खेडेगाव आहे आमच्या, माझ्याबरोबर अल्बिनो होता. त्या अल्बिनोला खूप आवडलं ते. नदी वाहत होती अशी जवळ, छानपैकी हवा होती रात्री तिथे, आणि मटण बिटण केलेलं होतं. मी रात्री जेवतही नाही आणि मी नॉनव्हेजही खात नाही, त्यामुळे मी बाद झालो, पण बाकीच्या लोकांना मजा आली. नांदेडला आपला आकाशदादा आहेच. नागपूर, वरोरा, जगजीवनराम हॉस्पिटलचा एक वेगळा प्रयोग होता, कारण त्याने सांगितलं आम्हाला जेवायची व्यवस्था करण्याची नाही, आमच्यात इंटरेस्ट नाही आम्हाला. त्यामुळे त्यांनी दुपारी 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असं ठेवलं. AC हॉल हॉस्पिटलचा त्यांची पुण्याई आहे, कार्य आहे धनंजय आणि शशिकांत दादाचं, तर तिथे छानपैकी झालं. वर्ध्याला अर्थात सचिन दादा आहेतच, त्यांची टीम आहे मोठी. त्याच्यानंतर गोंदियाला, आमगावला झालं, सौंदडला झालं, वर्ध्याला सचिन आहे, यवतमाळला गजानन आहे. देवळीला गेलो होतो, देवळीला तिथे विकासशी हे केलं. त्याच्यानंतर नाशिकला झालं, सागरदादाने बोलवलं होतं. नांदेडमध्ये अर्थात मुगटला झालं आहे. कराडला आत्ता साताऱ्याला प्रमोददादा होते, कराडला प्रमोददादा होते. त्याच्यानंतर पंढरपूर झालं. नंतर निरामय म्हणून एक हे आहे, काय म्हणतात त्याला, रिहॅब सेंटर आहे करकरे मॅडमचं, मोहन बी नावाचे आपले पुण्याचे सभासद आहेत, त्यांनी बोलवलेलं होतं. लाखांदूर भंडारा जिल्हा, रुई ब्रह्मपुरी जिल्हा, भद्रावती चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली, असं 73 ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. हे ऑडिओ कॅसेट ऐकणाऱ्या मंडळींपैकी कोणाला जर असं वाटलं की आपण श्रीधरला बोलवावं हा कार्यशाळा, आता हल्ली काय असतं, चढाओढ लागलेली आहे. तुमच्याकडे नॉनव्हेज असेल तर आमच्याकडे पण नॉनव्हेज इत्यादी इत्यादी, पण त्याच्यावरती टीका करण्यात काय अर्थ नाही. हे योग्य अयोग्य असं नाही. अल्कोहोलिक अनॉनमसमध्ये मी आता गेली 35 वर्षे आहे, सातत्याने अल्कोहोलिक अनॉनमसमध्ये बदल होतो. आमचा एक जुना सभासद सांगायचा, दर 5 वर्षांनी अल्कोहोलिक अनॉनमसमध्ये नवीन पिढी येते, 5 ते 7 वर्षांनी. त्याच्यामुळे जे उत्साही कार्यकर्ते असतात ते मागच्या बाकावर जाऊन बसतात किंवा गायब होतात किंवा पितात किंवा मरतात किंवा काय आणखी त्यांचं होतं. आपल्याकडे काय स्टॅटिस्टिक्स नाही. त्याच्यामुळे कार्यशाळा आपलं अल्कॅथॉन करायची, नाईट विजिल करायचं, 6 स्पीकर, त्याच्यानंतर 3 चेअरमन, 9 माणसांची टीम ती अरेंज करायला लागते. तर आत्ता दादरला मी ते चिन्मयला सांगितलं होतं, पण नंतर चिन्मयचं काय कामामुळे चिन्मय येऊ शकलं नाही. दादर ग्रुपची अर्थातच वाताहत झालेली आहे फार हल्ली. मीटिंग चालू आहेत, पण ते आम्हीच जाऊन शिपायाला सांगतो आणि उघडायला सांगतो पोर्तुगीज चर्चमध्ये. त्याच्यामुळे मी एकदा मिलिंद दादांशी बोललो, एकदा शांताराम दादाशी बोललो, ते काय परिस्थितीत बदल काय झालेला दिसत नाही. पण अर्थात मुंबईमध्ये सार्वत्रिक अनुभव आहे की माणसं मिटिंगला कमी झालेली आहेत. करोनानंतर ऑनलाईन मिटिंग चालू झाल्यामुळे बरेच प्रॉब्लेम झालेले आहेत. त्याच्यातला हा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे कोणालाही अरेंज करायचं असेल तर मी पहिल्यांदा त्याला मेसेज पाठवतो, बाबा रे हे बघ, हे असं असं करायला लागेल, समूहाचं ग्रुप कॉन्शियस घ्यायला लागेल. त्याच्यानंतर कार्यशाळेला ऑलरेडी ज्यांच्याकडे कार्यशाळा झाल्या आहेत त्यांची नावं नंबर तुला मी पाठवलेले आहेत, त्यांच्यापैकी कोणाशी तरी बोल. त्याच्यानंतर किती आपली क्षमता आहे, काय जागा मिळते की नाही ते सगळं बघ. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन किती काढायचं. ते कोल्हापूरवाल्यांनी सांगितलं की आमच्याकडे कॉन्ट्रीब्युशन नाही काढत, एकच माणूस देतो. तो म्हटलं अरे असं कसं, प्रत्येकजण जेवणार तर ते अजून काय त्यांचा घोळ काय संपलेलं नाही आहे, ते आता बोलवतील मला. त्यांच्या ते कोणीतरी बोलवलेलं होतं मध्यंतरी. तर असा माझा अनुभव आहे. 1ली पायरी, 4थी पायरी, 9वी पायरी आणि 12वी पायरी, अशी 4 प्रकारची वेगवेगळी कार्यशाळा आहेत बरं का. एका कार्यशाळेमध्ये हे सगळं 4ही होत नाही आहे. त्याच्यामुळे बिग बुकप्रमाणे 4थी पायरी लिहायला सुरुवात करायची. ह्याचं 73वी कार्यशाळा आत्ता गडचिरोलीला झाली 10 ते 4. त्याचा हा वृत्तांत मी दिला. आयोजन कसं करायचं ते सांगतो, मी काय करतो ते सांगितलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये स्वरूपामध्ये कसा काय बदल होत गेला हळूहळू ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. माझा फायदा होतोच आहे, माझ्या फायद्यासाठीच मी हे करतो. पण अनेक लोकांनी सांगितलं की अरे, आत्ता मी सकाळी बबन भाऊंशी बोललो. बबन भाऊ म्हणाले, आमचे काळाचौकी मुंबईचे बबन भाऊ, की श्रीधर अरे 70व्या वर्षानंतर ना कठीण होऊन बसतं, तब्येतीची वाट लागते आणि आपण सध्याने दारू पिऊन अत्याचार केलेले आहेत शरीरावरती. त्याच्यामुळे 70नंतर खूप जरी इच्छा असली, मन जरी सांगत असलं तरी तसं होत नाही. त्याच्यामुळे तुझ्याकडे अजून 5 वर्षे आहेत. तुला 5 वर्षात जेवढं काय कॉन्ट्रीब्युशन करता येईल, जे काय तुला अल्कोहोलिक अनॉनमससाठी तू जे सध्या करतो आहेस, स्वतःसाठी म्हणा, अल्कोहोलिक अनॉनमससाठी म्हणा, कारण साईट सीइंग बरंच झालं ना या सगळ्या ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी साईट सीइंग झालं. आम्ही त्या कुठेतरी पंढरपूरला गेलो तेव्हा माझ्याबरोबर तानाजी भाऊ होते. तानाजी बरेचदा आलेले आहेत. त्यांच्याबरोबर विजापूरला ते गोलकोंडा
वगैरे बघितलं. त्याच्यानंतर नांदेडला गुरुद्वारामध्ये जायचं भाग्य मिळालं. गुरुद्वारामध्ये एक ग्रंथी आपले सभासद आहेत, त्यांनी मग ते स्वरूपा बिरूपा वगैरे सगळं छानपैकी सोपस्कार झाले. ह्याला अनेक अनुभव आहेत माझे. म्हणजे हे 73 कार्यशाळेचे अनुभव ह्या 40 मिनटाच्या शेअरिंगमध्ये सांगणं कठीण आहे. तरी पण माझा खूप फायदा झाला. कार्यशाळा घेतल्यामुळे माझा स्वतःचा बिग बुकचा अभ्यास, ज्या ज्या गोष्टी पूर्वी कळत नव्हत्या त्या मी माझ्या स्पॉन्सर खुर्चीत मी जमिनीवर बसून छानपणे की एक्सप्लेनेशन करून घ्यायचो आणि त्यांच्याकडनं ऐकून घ्यायचो. त्यांना बोलायला लावायचो आणि मी ऐकून घ्यायचो. त्याच्यातनं मी खूप शिकलो. बिग बुक कसं वाचावं, बिग बुकचा अर्थ कसा लावावा. बिग बुकचा अर्थ वय जसं जसं वाढतं तसं तसं वेगवेगळा अर्थ लागतो. त्याच्यामुळे ही जी कार्यशाळाची पद्धत 2013 साली सुरू केली ते आज 2024 साल आलं. 11 वर्ष हा अखंडपणे हे चालू आहे आणि महाराष्ट्रभर गेलेलो आहे. आता मी हिंदीमध्ये बोलायला सुरुवात केलेली आहे. नवा प्रयोग आहे. नागपूरचे सुगत दादा आहेत, त्यांनी मला त्यांच्या परिवर्तन समूहामध्ये डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टाइमरवरती बोलायला हिंदीत बोलवलेलं. तर माझं हिंदी पूर्वी मी भिवंडीला शाददम शेख नावाच्या कॉलेजमध्ये शिकवत होतो. तिथे मुस्लिम डॉमिनेटेड असल्यामुळे बरंचसं हिंदी बोललं जायचं. इंग्रजी फार पोरांना कळायचं नाही, त्यामुळे हिंदी बोलायचं. माझं हिंदी खूप बऱ्यापैकी होतं. पण आता त्याला बरीच वर्ष झाली. किती साली सोडलं का मी शाददम? 1900 नाही, किती आपलं लग्न किती झालं? 2004 साली. 2004 साली मला वाटतं मी शाहजदम सोडला. आता 20 वर्ष झाली. तर माझ्या हिंदीची परत वाट लागलेली आहे. पण मी ते आपलं नागपूरवाल्यांनी बोलवलं मिळतं. मग त्याच्यामध्ये आणखी एक प्रयोग झाला, तो म्हणजे मी ह्याला आपल्या अरुण दादांना विचारलं, GS वाले डोंबिवलीवाले. ते म्हणाले की हिंदी करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळं चॅनल पाहिजे. मग ते वेगळं चॅनल बनवायचा प्रयोग केला. तो काय जमेना. ते कसं तरी जमलं बाबा. माझ्या बायकोने मला मदत केली. मग एका चॅनलचं नाव आहे ए शेअरिंग मुंबई श्रीधर. त्याच्यावरती मराठी शेअरिंग टाकतो आहे आणि हे आता 99वी शेअरिंग आहे. पुढच्या वेळेला जेव्हा टाकेल तेव्हा 100 ऑडिओ अपलोड करून झालेले आहेत. त्याच्यामुळे हा तुमच्या सगळ्यांनी दिलेला उदंड प्रतिसाद आहे आणि कार्यशाळेकरता ह्या अनेक लोकांची मदत झालेली आहे बरं का. कार्यशाळेसाठी मी एकट्याने काय करू शकलेलो नसतो मी. त्याच्यामुळे त्या कार्यशाळेची बरोबर इटिनियरी किंवा इटिनियरीला काय म्हणायचं का मराठीमध्ये, दैनंदिनी टेबल प्रोग्रॅम, ते इटिनरी बनवायची. कधी निघायचं, कधी पोचायचं, हे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करायला लागतं. त्याच्यानंतर तिथल्या ए मेंबरशी बोलायला लागतं. एका ए मेंबरशी बोलून चालत नाही. माझा अनुभव असा आहे की ते एकाशी कसं आहे, कोणाच्या जबाबदाऱ्या आहेत, अडचणी आहेत. राजू नावाचे आपले नाशिकचे सभासद आहेत. त्यांनी आधी ते मला जळगावला भेटले होते. मग नाशिकला जेव्हा जायचं ठरलं ते म्हणाले नाही नाही तुम्ही आमच्या घरी यायचं, मी तुमची 5 स्टार ट्रीटमेंट ठेवीन वगैरे. तुम्ही म्हटलं अरे दादा मी कोणाच्या घरी जात नाही. मग ठीक आहे म्हणाला. आणि दुर्दैवाने त्यांचं कोणतरी नातेवाईक 2 दिवस आधी वारलं. त्याच्यामुळे ते अचानक 100% विड्रॉ झाले सगळ्या कार्यक्रमामधनं नातेवाईक गेल्यामुळे. आणि मग ह्या लोकांच्या लक्षात नाही आलं ते काय करायचं. त्याच्यामुळे मी आपला बोंबलत एकटाच फिरतोय. अरे कुठे राहायचं, कुठे तुम्ही लॉज बुक केलेलं आहे ना माझ्यासाठी, मग ते कुठे जायचं. नाही ते म्हणाले सगळं राजूला माहिती आहे. आणि राजू त्याचं काय ते 13वा का काहीतरी आहे कोणाच्या नातेवाईकांचा. त्यामुळे तो गंगेवर आहे, तो काय फोन घेत नाही. त्यामुळे असं एखाद्या माणसावर डिपेंड राहून चालत नाही. दुसऱ्या तिसऱ्या माणसांचा फोन नंबर संपर्क ठेवायला लागतो. आणि अर्थात काही जण स्ट्रॉंग असतात. आता आमचे ब्रह्मपुरीचे उमेश दादा आहेत, गोंदियाचे अजय दादा आहेत, गुड्डू आहे. ते सगळं त्यांचं ते बघतात बरोबर. काय त्यांना काय हे करायला लागत नाही. दे आर स्ट्रॉंग इनफ टू हँडल द सिच्युएशन ऑन देअर ओन. त्यामुळे अशा पद्धतीने ह्या कार्यशाळेमध्ये 73 कार्यशाळा झालेल्या आहेत. देवाचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. अल्कोहोलिक्स अनोनसमध्ये तर मध्ये मी ते सांगत होते, रॉयची कार्यशाळेमध्ये रॉय फक्त बिग बुकमध्ये काय आहे, कुठे आहे, पान नंबर अमुक तमुक ते सांगतो. आता रॉयचं तो आणखी एक चेला आहे आमचा इगतपुरीचा दादा, काय रे त्याचं नाव विसरलो मी, तो पण छानपैकी बोलतो मराठीमध्ये हिंदीमध्ये. रॉयने छान टीम बनवलेली आहे. त्याच्यानंतर केदारची टीम जी होती त्याचं आता विघटन झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गावोगाव विवेकानंदांनी मात्र खूप छानपैकी मला मदत केली. वर्ध्या हिंगणघाटचे विवेकानंद दादा त्यांनी ते मला वाटतं तंत्रस्नेही पण आहेत. त्यामुळे बिग बुकमध्ये मराठी बिग बुक हे कठीण आहे. मराठी बिग बुक पान नंबर, ओळ नंबर, सुरुवात काय आहे. कारण पुस्तकामध्ये मराठी बिग बुकची रिप्रिंटिंग जेव्हा झालेलं आहे
तेव्हा 1-2 पानं पुढे मागे होतं आहे. त्याच्यामुळे ते ओळ त्यांनी छापलेली आहे तिथे की ह्या ओळीपासून सुरुवात होते, प्रत्येक पायरी कुठे सुरू होते, आजार कुठे आहे, हे सगळं त्यांनी किती टक्के पहिल्या पायरीवर विश्लेषण आहे बिग बुकमध्ये, ते छानपैकी त्या विवेकानंद दादांनी बनवलेलं आहे. त्याच्यानंतर संजय दादा वरोऱ्याचे त्यांनी पहिल्या पायरीकरता हॅझल्टनचे प्रश्न पाठवले. अनेक लोकांनी ह्याबाबत मला मदत केलेली आहे. त्याच्यामुळे माझ्या कार्यशाळेमध्ये मी प्रत्येकाला लिहायला लावतो. पहिली गोष्ट म्हणजे 4थ्या पायरीच्या कार्यशाळेमध्ये नॉन अल्कोहोलिक जे असतात त्यांना आम्ही येऊ नका म्हणून हात जोडून विनंती करतो आणि ते मानतात. म्हणजे उदाहरणार्थ जळगावला मी गेलो होतो, आबा होते तेव्हा. DB महाजन आपले खूप जुने मित्र आहेत अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे आणि त्यांचं खूप काम पण आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमसला मदत केलेली आहे त्यांनी. तर त्यांना हात जोडून आम्ही विनंती केली. ते आणि त्यांच्यावर 2-3 होते, ते बाहेर गेले. मग नंतर ते म्हणाले आम्हाला माहीत नव्हतं, माहीत असतं तर आम्ही आलो नसतो, पण ते आनंदाने गेले. नंतर मग पहिली पायरी जेव्हा घेतली आम्ही, 4थी घेतली, आपलं 9वी 12वी घेतली, तेव्हा ते बसलेले होते, त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. आता परवा ह्याच्यात पण मी गडचिरोलीला पण एक ग्रस्त कोणतरी 2 महिने येत होते, ते मला म्हणाले की नाही मला बरं वाटतं इथे येऊन. म्हटलं बरं, मान्य आहे तुमचं म्हणणं, पण नॉन अल्कोहोलिक देत नाही. त्याच्यानंतर काही लोक न लिहिता नुसतेच बसतात. आता ह्याच्यामध्ये अपवाद असू शकतात की ज्यांना लिहिता वाचता येत नाहीत, अशिक्षित आहेत, अन्नाडी आपलं काय म्हणतात अंगुठा छाप आहे, त्यांना ती हे आहे. पण काही ओल्ड टायमर असतात, ते लॉर्ड फॉकलंड, लालबागचा राजासारखे नुसतेच येऊन बसतात, तुमचं काय चाललं आम्ही बघतो, आणि ते थोडा वेळ बसतात आणि नंतर कल्टी मारतात. तर असा अनुभव नागपूरला आलेला आहे, अनेक ठिकाणी आलेला आहे, औरंगाबादला आलेला आहे की ते थोडा वेळ बसतात, काहीतरी काय चाललं आहे ह्यांचं बघण्यासाठी ते येतात आणि मग ते निघून जातात. त्यामुळे त्यांना तसा इंटरेस्ट नसतो. म्हणजे आता अशी माणसं असतात, बरं त्यांना बोललं तर राग येतो लगेच. त्याच्यामुळे वेगवेगळे प्रकार आहेत. ते गडचिरोली आपल्या ह्याला कुठे बरं गेलो होतो, यवतमाळला, ते निखिलला राग आला, तो मध्येच आला. निखिल ह्याच्यामध्ये यवतमाळमध्ये पण 2 गट आहेत, त्यामुळे तो निखिल मध्येच आला आणि 12 वाजता मी काही ओळखत नव्हते त्याला, मला तो म्हणायला लागला मला बोलायचं आहे. म्हटलं असेल बाबा शाळेचा कोणी ट्रस्टी बिस्टी असेल तर हे काय कोणी बोलेनात. मग तो म्हणायला लागला आज श्रीधर भाऊ आपल्याकडे एवढ्या लांबून आलेले आहेत तर मी त्यांचे आभार मानतो. मग मी त्याला थांबवलं, म्हटलं निखिल दादा आभार मानायचे आहेत ना, तर कार्यशाळा संपल्यावर 5 वाजता आभार मान. दुसरी गोष्ट, ह्या कार्यशाळेमध्ये तू बसलेला नव्हता सकाळीपासून, तू आत्ता उगवला 12 वाजता आणि लगेच डायरेक्ट आभार मानून तू चालायला लागला. नाही, मी दुसऱ्या ग्रुपचा आहे आणि मी दुसऱ्या ग्रुपचा असल्यामुळे मी इथे थोडा वेळ फक्त बसतो आणि ऐकतो. म्हटलं अरे असं नको करूस, त्याच्याऐवजी तू बस ना इथे दिवसभर, तुझा फायदा होईल ना. नाही माझ्याकडे वेळ नाही. म्हटलं ठीक आहे बाबा, तुझी इच्छा, तो काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हे असं चित्रविचित्र अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी मला आलेले आहेत आणि त्याच्याने मी समृद्ध झालेलो आहे. पहिल्या पायरीच्या कार्यशाळेबद्दल आमचे रामभाऊ म्हणाले, आम्ही एवढी वर्ष दारू प्यालो, एवढी वर्षी शेअरिंग करतो, पण आमच्या हे कधीच लक्षात आलं नाही की पहिल्या पायरीमध्ये आम्ही जेव्हा आर्थिकचे प्रश्न लिहायला सुरुवात केली तेव्हा आम्ही छोटे छोटे त्याचे कण केले. म्हणजे एकदा दारू प्यायला तुला किती पैसे लागायचे, त्याला तू टिप किती द्यायचा स्वेटरला, त्याच्यानंतर तुझ्या आणखी काय सिगरेट तंबाखू वगैरे जे असेल त्याला किती पैसे लागायचे, आणखी काय स्टेफनी असेल त्याला किती पैसे लागायचे, मग महिन्यातनं तू किती वेळा प्यायचा सरासरी, मग तुला महिन्याला किती खर्च झाला, मग तू एकूण दारुड्यासारखी दारू किती वर्ष प्याला. त्यामुळे रामभाऊ म्हणाले हे 1 लाख ना 2 लाख खर्च गुणिले केले, कॅल्क्युलेटरवरती लोक करायला लागले, एकमेकांना मदत करायला लागले आणि प्रत्येकाच्या लक्षात यायला लागलं की अरे स्वतःकडे बघायचं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम दुसऱ्याकडे बोट दाखवायला सांगत नाही. आमचे भिवंडीचे फाउंडर मेंबर अण्णा नेहमी सांगायचे, एक बोट दुसऱ्याकडे दाखवलं की 3-4 बोटं उरलेली आपल्याकडे असतात. त्याच्यामुळे ह्या कार्यशाळांमध्ये 50-60 साधारणपणे उपस्थिती असायची, बरोबर आहे. काही चंद्रपूरसारख्या ठिकाणी 100-150 लोक होते. पण चंद्रपूरचा एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की चंद्रपूर गडचिरोलीमध्ये ड्राय असल्यामुळे, म्हणजे दारू परमिटेड नसल्यामुळे, काय माहीत नाही मला, आता मी काय समाजशास्त्रज्ञ नाही, पण ते तिथे खर्रा खाणारे लोक बरेच आहेत. ते खर्राचा मी व्हिडिओ काढतो गेल्यानंतर, सुपारी, त्याच्यानंतर काय चुना, तंबाखू, ते असं प्लॅस्टिकच्या कागदात घेऊन असं ते मळतात बिळतात छानपैकी. आणि 99% लोक तंबाखू खाल्लेले असते, त्यामुळे ते पिचकाऱ्या मारायला सारखं बाहेर जायला लागतं. आणि चंद्रपूरला एवढी माणसं आहेत, एवढी माणसं सभासद आहेत. मी कधी कधी गमतीने म्हणतो की पुढच्या जन्मी बेवडा झालो तर चंद्रपूरमध्ये जन्माला येऊ दे, म्हणजे लवकर मेसेज मिळेल, फॉलोअप होईल आणि छानपैकी एमध्ये येईल. आणि कार्यक्रम घेण्यासाठी मग चांगला कार्यक्रम मुंबई पुणे शहरांमधला कुठला तरी मिळेल अशी मी देवाकडे प्रार्थना करीन. तर चंद्रपूरला 70 माणसं आतमध्ये, 70 माणसं बाहेर, आणि ते सारखे कोणीतरी प्रश्न विचारायचा, त्या प्रश्नाचं उत्तर चालू असतानाच तो बाहेर जायचा. अशी
मजा असायची त्या चंद्रपूरमध्ये. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणचे एक वेगवेगळे मला अनुभव आलेले आहेत आणि त्या अनुभवातून मी समृद्ध झालेलो आहे. मला ठिकठिकाणी कसं काम चालतं ते मला कळतं. आमचे पुण्यामधल्या पिंपरीमध्ये अमोलनी केलेलं होतं तेव्हा ते अगदी ते शिस्तबद्ध काम होतं. म्हणजे आधी स्कॅन केलेला QR कोड पाठवला होता, त्या स्कॅन केलेल्या QR कोडवरती पैसे पाठवायचे आणि त्याप्रमाणे लोकांची जेवणाची सोय केली जाईल. त्यावेळी घुसण्यासाठी काय करायचं नाही. ह्याचा कोरोनाच्या आधीचा एक अनुभव मात्र छान आहे. पुण्यामध्ये मी गेलो आणि कार्यशाळा 10 वाजता सुरू होणार आणि 7 वाजता त्यांनी मला मेसेज टाकला की शाळा द्यायला तयार नाही, काहीतरी नवीन ऑर्डर आलेली आहे कोरोनाची आणि त्याच्यामुळे शाळा बिळा सगळं बंद आहे आणि काय मिळणार नाही, त्यामुळे कॅन्सल. मी म्हटलं ठीक आहे, आता काय करणार, मी भिवंडीहून मुंबईहून आलेलो आहे इथे, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही. पण आता तुम्ही जी जाहिरात केली सगळीकडे व्हॉट्सअपवरती, त्यामुळे बाहेरगावची लोकं येणार आहेत, ते त्यांना तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्यांनी काहीतरी मग नंतर जुगाड केला काहीतरी आणि वसंतदादा पाटील नावाची एक शाळा शोधून काढली. ती जरा थोडीशी आतमध्ये होती आणि जरा अडचण होती, पण खूप पुण्यातल्या त्या पिंपरीतल्या मंडळींनी सगळ्यांनी खूप मेहनत केली, अमोलदादानी आणि त्यांची टीमनी. आणि मग तेव्हा ते मास्क लावायला लागायचे, मग ते 50-60 मास्क आणले. त्याच्यानंतर ते हाताला लावायला ते सोल्युशन लागायचं, ते सोल्युशन आणलं. डिस्टन्समध्ये ठेवायचं म्हणून बाकडीमध्ये मोठी बाकडी घेतली, त्या वर्गामध्ये आणखी ॲड केली. जुन्या शाळेमध्ये एक माणूस नेऊन 2-3 माणसं उभी राहिली की अरे ह्या शाळेत नाही आहे त्या शाळेत असं जायचं म्हणून. रिक्षा ठेवली तिथे, एक A मेंबर होता, तो म्हणाला मी सगळ्यांना घेऊन जाईल. त्याच्यामुळे कोरोनाच्या आधीची जी शेवटची कार्यशाळा होती पुण्यामधली, पिंपरीमधली, ती छानपैकी 2000 मला वाटतं 20 का 21 साली काहीतरी ती होती, बरोबर आहे. हे 23, 22, एक मिनिट, 22, 21, 20, बरोबर आहे. पिंपरी 2020, पिंपरी 15 मार्च 2020. अमोल आणि संजय असे 2 जणांची नावं दिसतात इथे. त्याच्यानंतर मग डायरेक्ट 2021 आहे, बरोबर. त्यामध्ये करोना आल्यामुळे ही सगळी अडचण आली. तर कमिंग बॅक टू द स्टोरी, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबवरचा मराठी चॅनलवरचा 99वा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे 1 जूनला त्याच्याकरता मी वेगळा व्हिडिओ करीन, 100वा जेव्हा करीन तेव्हा. तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. तुम्हाला सगळ्यांना विनंती अशी आहे की हे शेअर करा आणि जर का एका लाईनीमध्ये तुम्हाला सगळीकडे जर सगळ्या 99-100 ज्या व्हिडिओ दिसायचे असतील तर तुम्ही त्या यूट्यूबमध्ये सर्च करा AA शेअरिंग मुंबई श्रीधर. त्याच्यानंतर जे दिसतं त्याच्यामध्ये गोलात त्रिकोण जो आपला आहे त्याला बोट लावायचं. ते बोट लावल्यानंतर तिथे 3 ऑप्शन येतात, त्या 3 ऑप्शनपैकी व्हिडिओला बोट लावायचं, म्हणजे तुम्हाला 1 ते 99 सगळे एकाखाली एक व्हिडिओ दिसतील. कुठला आत्ता ऐकायचा, कुठला ऐकून झालेला आहे हे तुम्हाला ठरवता येईल. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओचा आज तारीख काय, परत एकदा 22 नोव्हेंबर 2024. चला 40 मिनटं होत आलेली आहे. 40 मिनटाच्या वर कोणी ऐकायला इंटरेस्ट नसतो असं आमचे दादा म्हणतात, अरुण दादा डोंबिवलीवाले. ते खरं आहे. त्याच्यामुळे ह्या ऑडिओमध्ये मी 73वी कार्यशाळा गडचिरोलीची झाली, डॉक्टर बंगना भेटलो सर्च हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्वतःच्या पैशांनी गेल्यामुळे त्याच्याने आणखी एक मला समाधान मिळालं की बाबा आपल्याकडे पैसे कमी आहेत. मी काही चहा पित नाही, कॉफी पित नाही, दारू पित नाही, सिगरेट पित नाही, लफडी करत नाही, पैशाचं भानगड नाही. त्याच्यामुळे मी प्रवासासाठी पैसे वापरतो आणि मी निवांतपणे 3 ACचं तिकीट काढून जातो आणि त्याच्यामुळे माझा खूप फायदा झालेला आहे. 4 महिने आधी ग्रुप कॉन्शियन्स घेऊन मला कळवायला लागतं. माझा फोन नंबर मी इथे सांगत नाही, कारण मग सगळेजण ते लगेच देवाचे फोटो पाठवायला लागतात, गुड मॉर्निंगचे फोटो. कोणीतरी स्लीप झालेला असतो तर रात्री बेरात्री फोन करतो. मी आता म्हातारा आहे, 65 वर्षाचे, त्यामुळे मला ते झेपत नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला खरंच वर्कशॉप, आता अमरावतीचे प्रोफेसर साहेबांचा मेसेज आहे, आम्हाला इच्छा आहे, तर ते आता बघूया त्यांच्याकडनं मग कसं काय होतं ते, कधी जायचं ते. त्यामुळे आता नोव्हेंबरमध्ये झालेलं आहे. डिसेंबरमध्ये 2 ॲटम आहेत. एक ॲटम आहे माझ्याकडे आता गुजरातला स्टॅच्यू ऑफ युनिटीचं कन्व्हेन्शन आहे. माझा स्टॅच्यू बघायचं राहिलेलं आहे. बायको आणि मी 2-3 वेळा प्लॅनिंग केलं, ते फिसकटलं काहीतरी, त्याचं विघ्न आलं. आता बायकोला म्हटलं येते का, ते म्हणाले नाही तू जा,
म्हटलं ठीक आहे. मग मी त्या विपुलला आपल्या चिंचवडच्या चिंचवड नाही पुण्यातल्या विपुलला सांगितलं हडपसरच्या. म्हटलं अरे मी आयुष्यात पहिल्यांदा कन्व्हेन्शनला जातो आहे. तो म्हणाला अरे दादा मी 3 वर्ष सोबर आहे आणि मी 3 वर्कशॉप हे कन्व्हेन्शन केलेली आहे, तू 35 वर्ष सोबर आहे, एक पण नाही केलं. म्हटलं नाही केलं रे बाबा, मला नाही जमलं, काय माहीत नाही माझं ते. त्याच्यामुळे ह्या 4थ्या पायरीच्या कार्यशाळेच्या गडचिरोलीच्या निमित्ताने हा ऑडिओ बनवलेला आहे. माझा काय फायदा झाला, इतरांचा प्रचंड फायदा झाला. माझा समोर दिसायचं की त्या माणसामध्ये बदल झालेले आहेत. त्यातले काही लोक पुन्हा पुन्हा आलेले आहेत. आजूबाजूच्या ठिकाणी जेव्हा होतं तेव्हा ते मंडळी आलेली आहेत आणि त्यांनी शेअर केलं की आम्ही 4थी पायरी ह्या बाबांनी, मी 5वी पायरी माझ्याकडे घ्या म्हणून सांगत नाही. आपला कोणतरी एक चंद्रा नावाचा मेंबर आहे किंवा 2-3 जण असे हे जातात आणि मग ते रात्री थांबतात आणि आमच्याकडे 5वी पायरी घ्या सांगतायत. ते मी काय करते, कारण मी आता नवीन स्पॉन्सी घेत नाही. आहेत त्या स्पॉन्सीनं सांगून टाकले बाबा रे तुम्ही शोधा नवीन माणूस, आता माझी इनिंग संपत आलेली आहे, मी सटकणार गचकणार टपकणार काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही मुंबईच्या परिभाषेमध्ये, पण तुम्ही नवीन घ्या. त्याच्यामुळे मी स्पॉट स्पॉन्सर असतो. व्हॉट्सअपवरती मेसेज टाकायचा मला असं बोलायचं आहे, कधी फोन करू, मग मी माझ्या सोयीनुसार फोन करतो आणि त्या माणसाला विचारतो कधी तुला वेळ आहे, तेव्हा मग आम्ही 2 जण बोलतो आणि ते आपलं डावीकडे जाऊ का उजवीकडे जाऊ, स्पॉट स्पॉन्सर तेवढ्यापुरतं मी काय असेल ते बघतो. त्याच्यामुळे हा जो ऑडिओ बनवलेला आहे तो कार्यशाळा कशी मी कंडक्ट केली गेल्या 11 वर्षामध्ये, काय काय मला कळलं, काय काय अडचणी आल्या, त्याच्यावरती मात कशी, हे बघा परमेश्वराची इच्छा असते म्हणून हे काम होतं. त्याच्यामुळे काय विघ्न जरी आली तरी काम झालं. अगदी करोना आला तरी पण आमची कार्यशाळा झालीच. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. चार्ट बीट काय घेत नाही, चार्ट करू नका असं माझं काय म्हणणं नाही, पण निदान पहिल्यांदा लिहिताना सुटसुटीत सोपं पडावं अशा पद्धतीने. तुम्ही स्पॉन्सर घ्यायचा, स्पॉन्सरला विचारायचं बाबा रे तू स्पॉन्सर घेतलेला आहेस ना, तू 4थी 5वी पायरी घेतली, तर घेतलेला नसेल तर त्याला हमखास राग येतो, घेतलेला असेल तर तो फक्त स्माईल देतो. तर आम्ही वर्कशॉपमध्ये सांगतो स्पॉन्सर घ्या आणि जे 5 वर्षापेक्षा जास्त सोबर आहेत त्यांना सांगतो तुम्ही स्पॉन्सी घ्या, त्याच्याशिवाय तुमच्यामध्ये काय बदल होणार नाही, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. अशा पद्धतीने आजची ही ऑडिओ जी आहे ती कार्यशाळा कशी घेतली जाते, ग्रुप्सनं घ्यायची असेल तर काय करायला पाहिजे, मी काय करतो, मी काय करत नाही, म्हणजे कोणाच्या घरी राहत नाही, मी एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर जात नाही. आता तुम्ही आलेलाच आहात तर मग आता जरा तंबोऱ्यावर बसा, पेटीवर बसा, तबल्यावर पण बसा, हे असं धंदे मी करत नाही. जेवढं ठरवलेलं आहे इटिनियरीमध्ये तेवढंच करतो मी आणि त्याच्या पलीकडे जात नाही, कारण मला ते झेपतही नाही आणि तो माझा स्वभाव नाही. त्याच्यामुळे आज मी इथे थांबतो. देवाचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. सुनील केंचे आभार, माझ्या सगळ्या स्पॉन्सर विश्वनाथ गुरुजी, अनिल डी, शंकर एल, सुनील के आणि आत्ताचे 5वे स्पॉन्सर, या सगळ्यांचा मी आभारी आहे. देवाचे आभार. BillWने जे पुस्तकात लिहून ठेवले ते इतकं अतिउत्तम आहे की त्याच्याकरता काय करायला लागत नाही, फक्त त्याचा अनुभव, त्याचं भाषांतर करायचं, त्याचं विश्लेषण करायचं, ते लोकांपर्यंत ठेवायचं. 50 जणं आलेले असतील कार्यशाळेला तर ते सगळे 50 जणं काय 4थी पायरी लिहित नाही. त्यातले 10 जणं टाईमपासला आलेले असतात, उशिरा आलेले असतात, माहीत नसतं किती दिवस सोबर असतात, कधी स्लिप झालेले असतात माहीत नाही. 10 जणांच्या ऑलरेडी घेऊन झालेले असतात, त्यामुळे ते बनचुके असू शकतात, त्याच्यामुळे ते काय चालले तुमचं बघायला आलेलं असतात. 10 जणं असे असतात की ज्यांना घ्यायची इच्छा होती पण ते कसं घ्यायचं काय कळत नव्हतं, सापडत नव्हतं, वेळ सापडत नव्हता, ते खुश असतात, ते लगेच लिहितात. 10 जणांना कदाचित काही दिवसानंतर फायदा होतो त्याचा, ते नंतर सांगतात की मी तेव्हा आलो नव्हतं का, तुम्हाला आठवतं का तेव्हा तुम्ही लाल शर्ट घातला होता. म्हटलं अरे मला नाही आठवत कधी लाल शर्ट घातला, तेव्हा तुम्ही असं बोलला होतात, मी तेव्हा केलं पण मग नंतर गडबड झाली, अमुक आहे तमुक आहे. त्यामुळे सगळे 50 जणं काय लिहायला लगेच लागतात असं नाही, पण 4थ्या पायरीची सुरुवात कशी करावी हे माझ्या कार्यशाळेमध्ये लोकांना कळतं. आणि मी थिअरी सांगत नाही, माझे स्वतःचे अनुभव सांगतो आणि प्रत्येकजण स्वतःचे अनुभव सांगतो. जो अनुभव सांगायला तयार नसेल त्याला आम्ही हात जोडून सांगतो अरे बाबा बोलतं होणार आहे बाबा, असं काय करतोस तू, आमचं नुसतं ऐकून कसं चालेल. त्याच्यामुळे त्याच्या हेतूबद्दल शंका येते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ह्या 73 कार्यशाळा झालेल्या आहेत. दत्ताचे आभार आहेत, सुधीरचे आभार आहेत. सुधीर आता बदलापूरमध्ये आहे, सोबर आहे असं मला कळलं. त्याच्यामुळे 4थी पायरी घेतली म्हणजे पिणारच नाही, कार्यक्रम घेतला म्हणजे पिणारच नाही असं काय नाही बाबा, पिऊ शकतो पण निदान प्याल्यानंतर. आमचं सुनील दादा सांगतात की प्याल्यानंतर का प्याल्यास हे तर नक्की तुला कळेल रे भाऊ, कार्यक्रम घेतलेला असेल तर. ओके, त्याच्यामुळे ही झाली आजची 99वी ऑडिओ.
तुम्हाला सगळ्या 99मध्ये काय आहे, मेलेल्या लोकांबद्दल, काही चांगल्या लोकांबद्दल, जुन्या लोकांबद्दलची ऑडिओ त्यांची शेअरिंग मी टाकायचा प्रयत्न केलेला आहे. हे आपलं एकला चलो रे चाललं आहे, जेवढं जमेल तेवढं करायचं. देवाच्या कृपा आहे तोपर्यंत चालेल, नंतर काय व्हायचं ते होईल. पण हे पब्लिक डोमेनमध्ये असल्यामुळे बंद पडणार नाही. 2-4 लोकांकडे त्याची चावी देऊन ठेवणार मरण्यापूर्वी, वेळा होण्यापूर्वी, म्हणजे ते लोक सांभाळतील. आणि कोणाला काय जे जमेल, जो देवाची इच्छा असेल तोपर्यंत होत राहील. बस एवढंच माझं म्हणणं आहे. चला, थँक्यू. देवा, ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला, आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, ऐका, सबस्क्राईब करा आणि इतरांना कळवा. धन्यवाद. ओव्हर. 1 डे ॲट अ टाईम.